ही योजना कर्जमाफीची नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे। म्हणजे जर यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे 2019 ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही। आम्ही जलमलो माती तर किती होणार गा माती, खापराच्या दिवस कधी पेटतील गावाती। अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफ केलं जाणार आहे। मात्र याच कर्जमाफीमध्ये अनेक जाचकाठी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये सरकारकडून असं सांगण्यात येत आहे की आता जे 2019 ची जी कर्जमाफी मिळाली त्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी चक्क आता 2026 ची जी कर्जमाफी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्या JR ची होळी केली आहे। माझ्यासोबत हिंगोली गोरेगाव येथील शेतकरी आहेत। दादा, तुम्ही आज JR ची होळी करत आहात, नेमकी काय भावना आहेत, काय सरकारकडे मागणी आहे तुमची? सर्वप्रथम तर मी या ठिकाणी असं सांगेल की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं नाव या योजनेला दिलं। अहिल्याबाई होळकरांचे कार्य आठवायचे, समाजासाठी शेतकऱ्यासाठी काय होते आणि या सरकारचा निकृष्टपणा आठवायचा की शेतकऱ्यावर सततचे होणारे अन्याय आणि कर्जमाफी दिली ती कोणालाहीच मान्य नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही या कर्जमाफीचा निषेध करू। तुमच्याकडे शेती किती आहे, तुमच्याकडे कर्ज किती वर्षापासून थकीत आहे? माझ्याकडे 2019 पासून कर्ज थकीत आहे 3,62,000 आणि मी सुद्धा या माफीत बसत नाही। नेमकं आता कर्ज भरायचं, आता पीक कर्ज घ्यायचं आणि पेरणी कशी करावी, नेमकं कसं तडजोड करणार? काही सुचून नाही राहिलं एक शेतकरी म्हणून आम्हाला या ठिकाणी। एक तर एवढ्या दिवसात यांनी भ्रमात ठेवलं 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार म्हणून आणि ऐनवेळी अशा जाचकाठी टाकून आम्हाला या लाभापासून वंचित ठेवण्यात यागले। सर्वात महत्वाचा विषय म्हणजे असा आहे, आम्ही जलमलो माती तर किती होणार गा माती, खापराच्या दिवस कधी पेटतील गावाती। शेतकऱ्याचा दिवा हा खापराचा दिवा आहे आणि निसर्गावर अवलंबून असल्या कारणामुळे शेती आणि निसर्ग असा म्हणजे टवाळखोरपणा करायला लागला। त्यामुळे कधी पीक या लागलं, कधी पीक या लागलं नाही। सरकार आपल्या शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा पडत आहे। त्याला म्हणजे अशी कुवत नाही राहिली शेतकऱ्याची की बाबा कर्ज फेडेल म्हणून, कारण सगळं या अवकाळी पाण्यावर आणि निसर्गावर शेती अवलंबून असल्या कारणामुळे त्यांना बँकेचं कर्ज, इतर कर्ज, त्यानंतर महागाई वाढलेली आहे, भरमसाठ महागाई झालेली आहे। म्हणून अशा स्पर्धेच्या काळामध्ये शेतकरी हा स्पर्धेमध्ये टिका लागला नाही। शेतकऱ्यांची आपसोय व्हायला लागलेली आहे, सरकारी काही नियम बदला लागलेले आहेत। त्यामुळे फक्त सरकारला माझी एकच नम्रतेची विनंती आहे की मायबाप सरकारांना मला म्हणायचं आहे की बाबा कोण्याही हालतीमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत क्रांतिकारी शेतकऱ्यांचे मराठवाडा अध्यक्ष आहेत। दादा, आज तुम्ही शेतकरी कर्जमाफीची जी JR आहे ते जाळला, नेमकं काय भावना आहे सरकारकडे? नाही, आमच्या म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये या गोष्टीचा आक्रोश झालेला आहे ना। एक तर तुम्ही निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन देता, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू म्हणता, आणि दुसरीकडे ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची वेळ येते त्याच्यामध्ये अटी शर्ती असंख्य टाकता, ज्याच्यामध्ये कोणी बसणार नाही। आम्ही जेवढा अभ्यास केला, महाराष्ट्रामध्ये जवळपास 56 लाख शेतकरी आहेत। 56 लाख शेतकऱ्यापैकी 17 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। मग बाकीच्या शेतकऱ्यांनी का आत्महत्या करायच्या का? बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्हाला लाभ द्यायचा नाही का? म्हणजे त्या बाकीच्या शेतकऱ्यांचं तुम्ही मतदान घेतलं नाही का? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काही आश्वासनं द्यायचे आणि त्याची पूर्तता करायची, त्याच्यावर असंख्य अटी शर्ती टाकायच्या। बरं, तुम्ही त्या कर्जमाफीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देता। अहो, अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास आठवा, म्हणजे नव्हे तर तुम्ही महापुरुषांचा इतिहास आठवा ना। तुम्ही त्या महापुरुषांचे नाव द्यायचे आणि अशी फसवी कर्जमाफी द्यायची। ही योजना कर्जमाफीची नाही, ही कर्ज वसुलीची योजना आहे। म्हणजे जर यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे 2019 ला ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही। म्हणजे त्या शेतकऱ्यांवर जर 1.5 लाख रुपये पीक कर्ज असेल तर पहिले त्यांनी 1 लाख रुपये भरायचे आणि नंतर त्यांना 50,000 रुपयाचा लाभ देणार। मग ही कोणती कर्जमाफी आहे? ही कर्ज वसुली योजना आहे। म्हणून अशा कर्ज वसुली योजनेचा आम्ही संबंध शेतकऱ्यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि या शासन निर्णयाची या ठिकाणी होळी केलेली आहे। जर सरकारनं याच्यामधले जाचक अटी निकष बदलले नाहीत, शेतकऱ्यांना या ठिकाणी समाविष्ट केलं नाही, ज्याप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, हे जर तुम्ही शब्द पाळले नाही तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये शेतकरी यांच्या बुडाखाली आग जशी या आता कर्जमाफीची होळी जाळून आग दाखवली तशीच या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सरकारला झेपणार नाही, सरकारला पेलणार नाही, एवढं भूतोन भविष्य असं
शेतकऱ्यांचं आंदोलन तुम्हाला येत्या काही काळामध्ये दिसेल आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. कर्ज थकीत आहेत आणि याच पीक कर्जापोटी हिंगोली जिल्ह्यात एकट्या हिंगोली जिल्ह्यात मागील 2 वर्षात 50च्या जवळपास शेतकरी आत्महत्या करून जीवन संपवलेलं आहे. मायबाप सरकारनं आता तरी विचार करावा आणि शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी करावी, अशीच काहीशी मागणी शेतकरी करीत आहेत. फारुख शेख, लोकमत.com, हिंगोली.